नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत थंडी निमित्त खास असं कॅल्शियम युक्त लाडू। आपण लाडूचं साहित्य बघू। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी पांढरे तीळ, खजूर 1 वाटी, खोबरा किसलेला 1 वाटीला थोडं कमी घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवले, कढई गरम झालेली आहे, शेंगदाणे भाजूया। छान खरपूस असं शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपले छान असं भाजून झालेले आहे, बघू शकता। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण सफेद तीळ भाजून घेऊया। तीळ आता आपले थोडेसे गरम झालेले आहेत, तर आपण आता पाणी, साधं पाणी असतं ते थोडं असं शिंपडायचं, म्हणजे आपले तीळ छान खरपूस भाजले जातात आणि इतरत्र उडत नाहीत असे। पूर्ण आपले तीळ थोडे भिजलेले आहेत, थोडं अजून पाणी टाकू। तर आता भाजून घ्यायचे। स्लो गॅसवर आपण 7 ते 8 मिनिटं हे तीळ भाजणार आहे। गॅस स्लो ठेवायचा। तीळ आपले भाजून झालेले। आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। बघू शकता तीळ पूर्ण फुगलेले आहेत आणि भाजलेले आहेत छान। पाणी लावूनच भाजायचे। आता तीळ काढून घेऊया। आपण खजुराच्या बिया काढून घेऊया। मी खजुराच्या बिया काढलेल्या नव्हत्या, म्हणून आपले 1 वाटीला थोड्याशा वरती होत्या। बिया काढल्या की ते कमी होतं, आणि आपण जरी 1.5 वाटी जरी घेतलं तरी प्रमाण बरोबर आहे। खजूर खायला खूप चांगली आहे। आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया, मिक्सरला लावून घेऊया। आपले शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून झालेले आहेत, काढून घेऊया। आता आपण सफेद तीळ बारीक वाटून घेऊया। हे पूर्ण शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यावरच वाटून घ्यायचे मिक्सर मधून। मिक्सरला तीळ वाटून झालेले आहेत। आपण हे सेपरेट काढून घेऊया। तीळ खायला खूप चांगले असतात, कॅल्शियम असतं हाडांसाठी, केसांसाठी अतिशय गुणकारी असं तीळ आहे। शिवाय कंबरदुखी त्याच्यासाठी तीळ खायचं, पण तीळ थंडीच्या दिवसात खायचं। आता थंडी पण पडलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण खजूर आहे ती 2 चमचे आपण तूप टाकतोय कढईमध्ये। आणि आता ही खजूर त्यामध्ये घालून गरम करून घेऊया। आपण गुळाचा, साखरेचा अजिबात वापर करायचा नाही। खजुरामध्ये
अँटीऑक्सिडंट असतं आणि शिवाय खजूर हे डायजेशन म्हणून चांगलं काम करतं, त्याच्यामुळं आपण खजूर खायचं. तर आपलं हे बऱ्यापैकी मिक्सर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि खजूर थंड व्हायला ठेवूया. मग आपण मिक्सर मधून काढूया. आता आपण खजूर हे थंड झालेले आहे, तर परत एकदा आपण मिक्सर मधून वाटून घेऊया. थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे खजूर बारीक होईल आणि आपल्याला लाडू वळायला येतील. हे शेंगदाणे टाकले, आता त्याच्यावरती आपण खजूर टाकूया. आणि आता तीळ फक्त मिक्सर मधून आता फिरवून घ्यायचं. आपण सुरुवातीला बारीक केलेलंच आहे. मिक्सर मधून फिरवायचं म्हणजे छानसं मिक्स होईल. मिक्सरला आपण फिरवून घेऊ. आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एक 2-3 वेळा फिरवलं, बघायचं असं लाडू वळत आहेत का. तर अजून एकदा थोडंसं फिरवून घेऊया. आता आपण मिक्सरला डबल वेळा फिरवून घेतलेलं आहे, काढून घेऊया. आपण हाताने परत एकदा मिक्स करूया. थोडंसं यामध्ये खोबऱ्यामध्ये आपण घोळवणार आहोत लाडू. दोन्ही हाताने छान असं फोडून घ्यायचं म्हणजे आपलं खजूर एकसारखं मिक्स होईल. आणि आता आपण करूया. एकदम छान असा झालेले आहेत हे लाडू, खायला पौष्टिक. बघू शकता असा हा छानसा लाडू. आता आपण हे सगळे बांधून घेऊया. अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत, थंडीच्या दिवसात खायचे. केसांसाठी, कमरेसाठी अतिशय गुणकारी आहेत.
इथं आपले आता ते झालेले आहेत लाडू. आपण त्याच्यासाठी डेकोरेटिव्हसाठी जरी खोबरा टाकला, खोबरा सुद्धा केसांसाठी अतिशय चांगला आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आहे, तर हे सुद्धा खोबरा सुद्धा अतिशय चांगला आहे. इथं आपले झाले हे पौष्टिक असे लाडू. इथं झालं आपला पौष्टिक असं थंडीसाठी लाडू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.